महाराष्ट्राला आता सुरुवात करूयात। नेपाळच्या काठमांडूमध्ये सलग दुसऱ्या दिवशी जाळपोळ सुरू आहे। दरम्यान नेपाळच्या गृहमंत्र्यांनंतर आता कृषी मंत्र्यांनीही राजीनामा दिलाय। नेपाळ सरकारकडून सोशल मीडियावर बंदी हटवलेली आहे, तरी देखील दुसऱ्या दिवशी ही जाळपोळ कायम आहे। काठमांडूसह 3 जिल्ह्यांमध्ये आजही जमावबंदी लावण्यात आलेली आहे। नेपाळ सरकारने सोशल मीडियावरची बंदी हटवली आहे, मात्र तरी देखील काही ठिकाणी जाळपोळ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। क्या कहना चाह रहे हैं, इनकी बात क्या रखना चाह रहे हैं? वो बोल रहे हैं नेपाल में इतना पार्टी है, ये पार्टी का कोई मकसद नहीं है, ये पार्टी इतना पार्टी का जरूरत नहीं है, छोटा देश है। वो बोल रहा है कि एक रूलिंग पार्टी अच्छा पार्टी होना चाहिए। नेपाल का झंडा चाहिए, एमएलए कांग्रेस नहीं चाहिए हमको। नेपाल का देखिए इनकी मांग है, नेपाल का झंडा इन्हें चाहिए। और यहाँ पे इस तरह के युवा जो है वो सड़कों पर हैं। और देखिए बिल्कुल यहाँ पे बहुत सारे, ये भी कुछ कहना चाह रहे हैं जी। देखिए बहुत सारे यहाँ पर यूथ हैं, कुछ लोगों के अंदर गुस्सा भी है, लेकिन हमारे साथ यहाँ की जो लोकल जर्नलिस्ट है वो लगातार यहाँ पे हमें बताएंगी। इन्होंने अपनी बात रखी यहाँ पर नेपाली लैंग्वेज में, और ये लगातार यहाँ पर अपनी बात रखने के लिए लोग जो हैं वो यहाँ पर इकट्ठे हो रखे हैं। जी देखिए बिल्कुल तर नेपाळच्या कृषी मंत्र्यांनी सध्या राजीनामा दिला असल्याचं पाहायला मिळतंय। नेपाळमध्ये सलग दुसऱ्या दिवशी ही जाळपोळ सुरू आहे आणि पीएम ओली हे देश सोडण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय। आणि ही थेट दृश्य नेपाळमधून आपण पाहतोय। नेपाळमध्ये सलग दुसऱ्या दिवशी काही ठिकाणी दगडफेक केली जाते, काही ठिकाणी पोलिसांवर दगडफेक सुरू आहे, जाळपोळ सुरू आहे। नेपाळच्या गृहमंत्र्यांनंतर आता कृषी मंत्र्यांनीही राजीनामा दिलेला आहे। नेपाळ सरकारकडून सोशल मीडियावरची बंदी हटवण्यात आली आहे, मात्र तरी देखील दुसऱ्या दिवशी ही जाळपोळ, दगडफेक काही ठिकाणी जमावाकडून केली जाते। काठमांडूसह 3 जिल्ह्यांमध्ये आजही जमावबंदी लावण्यात आलेली आहे। ही थेट दृश्य नेपाळमधली आपण पाहतोय। दरम्यान नेपाळमध्ये पीएम ओली हे देश सोडण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय। नेपाळमध्ये आता परिस्थिती हाताबाहेर जाते की काय असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण काठमांडूमध्ये सलग दुसऱ्या दिवशी जाळपोळ सुरू आहे। काही जमावाकडून दगडफेक देखील करण्यात येते। प्रधानमंत्री का इस्तीफा फर्स्ट बटम लाइन है, ये आज का जेएनजी का मेन मांग यही है। और दूसरा बटम लाइन यही है कि संविधान के फेंको और दूसरे तरीका से संविधान निर्माण करो। आग से जल रहे, आप देख सकते हैं युवा लोग बहुत रुष्ट है, बहुत आक्रोश में है। युवा लोग को हम अच्छा से वो नहीं कर पा सकते, इसके लिए आज का इस्तीफा क्रमशः आ रहा है। कौन कौन मंत्री देगा अभी थोड़ी देर में पता चलेगा। देखिए बिल्कुल सबीना, हम थोड़ा आगे कुछ और रूट का भी हम यहाँ पे आपको कवरेज दिखाएंगे एंजिला के साथ। और यहाँ पे आगे की तस्वीरें अपनी गाड़ी के साथ। तर नेटवर्क 18चे हे प्रतिनिधी नेपाळमधली ही सगळी दृश्य किंवा नेपाळमधली परिस्थिती सगळ्या प्रेक्षकांना दाखवतायत। आपण पाहतोय तर नेपाळमध्ये अजूनही परिस्थिती हाताबाहेर जाण्याची आता शक्यता आहे, कारण जाळपोळ तिथे सुरू आहे। काही ठिकाणी दगडफेक देखील केली जाते। नेपाळची राजधानी काठमांडू इथे कालच रक्तरंजित असं आंदोलन पाहायला मिळालं। आज दुसरा दिवस आहे, तरी देखील जाळपोळ सुरू आहे। नेपालगंज के इलाके में हाल क्या है, मैं उस वक्त मौजूद हूँ त्रिभुवन चौक के इलाके में, जो नेपाल का मुख्य बाजार है। यहाँ पर हमारे साथ कुछ लोग मौजूद हैं। आप बताइए नेपाल में क्या हाल है? नेपाल का हालत जो है बहुत बुरा है। हमारे प्रधानमंत्री जी जो ये बच्चों के ऊपर ऐसा आक्रमण जो करवाया है, ये बहुत गलत चीज़ है, ऐसा नहीं होना चाहिए। बहुत ही निंदनीय काम है। और अभी के लोकतांत्रिक समाज में सामाजिक संजाल बंद कर देना मतलब लोगों का मुख को जो है बंद कर देना है। और जिस प्रकार से दमन किया गया है, जिसमें हमारे कर्णधार 20 लोग मरे हैं, हमारे बांके जिला के भी 2 लोग मरे हैं, ये नितांत ही समझ लीजिए घृणित कार्य है। और इसकी जिम्मेदारी वर्तमान सरकार को लेना चाहिए, इसका जवाब जो है वर्तमान सरकार को लेना चाहिए। बहुत बुरी घटना हुई है। बच्चों को गोली नहीं मारनी चाहिए थी, अगर गोली मारनी थी तो रबड़ की मारते, प्लास्टिक की मारते। सर पे गोली मारी गई है, बच्चों को पैर पे गोली मारते हैं। सरकार का बहुत हत्यारी सरकार है, सरकार को ऐसा नहीं करना चाहिए था। निहत्ते बच्चों पे गोली मारी है सरकार। क्या चाहते हैं आप, क्या होना चाहिए यहाँ पर? जो ऐप बंद किए गए हैं उसको चालू करना चाहिए या क्या उसको जरूरी? चालू करना चाहिए, उसको बंद नहीं करना चाहिए, क्योंकि आजकल सोशल मीडिया एक जिंदगी का अहम हिस्सा बन गया है। सोशल मीडिया के बिना जिंदगी अधूरी हो गई आज के जमाने में। सोशल मीडिया के कितने लोग व्यापार करते हैं, ऑनलाइन व्यापार करते हैं, अगर वो सब बंद। ये त्रिभुवन चौक है, सदर लाइन है,
यहाँ पर क्या हालात हैं, कैसे क्या तैयारी है लोगों की, क्या गुस्सा है लोगों में? हालात तो अभी सामान्य लग रहा है, लेकिन जब 10 बजे ऑफिस खुलेगा तब देखिए, तब विद्यार्थी लोग उतरेंगे सड़क पे, तब देखिए क्या होता है। अभी तो मेरा नाम अनमोल अग्रवाल है। अनमोल जी बता रहे हैं कि जब यहाँ पर विद्यार्थी उतरेंगे तो जो टाइम होता है ऑफिस खुलने का, अधिकारियों के बैठने का, उसके बाद हालात देखे जाएंगे कि लोगों का गुस्सा कितना है। ताहिर हुसैन, न्यूज 18 इंडिया, नेपालगंज। तर नेपाळमध्ये जेन झी रिव्होल्यूशन अशा प्रकारे या तरुणांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे। कालपासून हे आंदोलन सुरू झालं, मात्र आजही काही ठिकाणी जाळपोळ होते, दगडफेक केली जाते। तर उपपंतप्रधान नेपाळचे त्यांनी राजीनामा दिलाय, त्यांच्यासह इतरही 9 जणांनी राजीनामा दिला असल्याचं कळतंय। सलग दुसऱ्या दिवशी परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं दृश्य खरं तर नेपाळमध्ये पाहायला मिळतंय। नेपाळ सरकारनं काठमांडूमध्ये 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातलेली आणि त्यामुळे तरुणांचा जनक्षोभ काल उसळलेला आपल्याला पाहायला मिळाला। नेपाळमध्ये लाखो तरुण रस्त्यावर आले आणि त्यामुळे सरकारवर मोठं संकट कोसळले। आजचा हा दुसरा दिवस, आजही मोठ्या संख्येनं हे तरुण रस्त्यावर उतरलेले आहेत आणि हैदोस एक प्रकारे सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। नेपाळची राजधानी काठमांडू इथे रक्तरंजित असं आंदोलन कालच्या दिवशी पाहायला मिळालं। नेपाळ सरकारनं काठमांडूमध्ये सोशल मीडियावर बंदी आणली आणि या विरोधात नेपाळचे लाखो तरुण रस्त्यावर उतरले। या तरुणांनी नेपाळ सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शनं केली। आंदोलक तरुणांनी नेपाळच्या संसदेत देखील घुसण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे पोलिसांना आंदोलक तरुणांवर गोळीबार करावा लागला। यामध्ये आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला असल्याचं देखील कळतंय आणि आजचा हा दुसरा दिवस काठमांडूमध्ये अजूनही हिंसाचार सुरू आहे। काही ठिकाणी जाळपोळ केली जाते, काही ठिकाणी दगडफेक केली जाते। दरम्यान पंतप्रधान पंतप्रधान ओली हे सध्या त्यांचा देश सोडण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय। काही मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत। नेपाळ सरकारकडून सोशल मीडियावरची बंदी हटवण्यात आली आहे, मात्र तरी देखील अशा पद्धतीची ही परिस्थिती नेपाळमध्ये कायम आहे। काठमांडूसह 3 जिल्ह्यांमध्ये आजही जमावबंदी लावण्यात आलेली आहे। तर नेपाळमध्ये नेमकं काय घडतंय, तर नेपाळ सरकारनं काठमांडूमध्ये 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली, त्यामुळे तरुणांचा जनक्षोभ उसळलाय। नेपाळमध्ये लाखो तरुण हे रस्त्यावर आल्यानं सरकारवर एक मोठं संकट कोसळलेलं आहे। नेपाळ सरकारनं तातडीची खरं तर बैठक बोलावली, त्यानंतर नेपाळ सरकारकडून सोशल मीडियावरची ही बंदी हटवण्यात आलेली आहे। मात्र तरी देखील दुसऱ्या दिवशीही जाळपोळ कायम असल्याचं पाहायला मिळतंय। नेपाळमध्ये तरुणांनी सुरू केलेल्या या आंदोलनाला जेन झी रिव्होल्यूशन असं नाव देण्यात आलेलं आहे आणि विशेष म्हणजे हे आंदोलन नेपाळच्या इतर शहरांमध्ये देखील पोहोचलंय। पोखरा, डांग अशा शहरांमध्ये देखील निदर्शनं केली जात आहेत आणि काठमांडूचे महापौर बालेन शहा आणि राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाच्या नेत्यांनी तरुणांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। तर आंदोलनाचा आवाका पाहता सरकारनं काठमांडूमध्ये इंटरनेट आणि फोन सेवा खंडित केली होती। सध्या काठमांडूमध्ये हिंसाचार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। काही ठिकाणी जाळपोळ तर काही ठिकाणी दगडफेक केली जाते। नेपाळमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, हे तरुण रस्त्यावर नेमके का उतरले, आपण ते आता जाणून घेऊयात। सोशल मीडियासाठी नेपाळी तरुण हे रस्त्यावर उतरले। फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम, ट्विटरसह 26 ॲपवर नेपाळ सरकारनं बंदी आणली। हे सर्व सोशल मीडिया ॲप्स नेपाळमध्ये नोंदणीकृत नाही आहेत आणि त्यासाठी संबंधित प्लॅटफॉर्म्सची नेपाळच्या दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे नोंदणी नाही आहे। तर सरकारकडून हे संबंधित ॲप्सला 28 ऑगस्टला 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। सरकारनं दिलेली ही मुदत 3 सप्टेंबरला संपली, त्यानंतर सरकारकडून या ॲप्सवर बंदी आणण्यात आली। बंदी असलेल्या ॲप्सनं नोंदणी केल्यास त्याच दिवशी ॲप सुरू होणार। टिकटॉक, वायबर, वीटाक, निंबज, पॉपो लाईव्ह या ॲप्सकडून नोंदणी केली गेली, तर टेलिग्राम, ग्लोबल डायरी यांच्या मंजुरीची प्रक्रिया सध्या सुरू होती। नेपाळनं कोणत्या ॲपवर बंदी घातली आपण ते देखील पाहूयात। त्यामध्ये फेसबुक येतंय, इंस्टाग्राम येतंय, व्हॉट्सॲप असेल, तसंच यूट्यूब यावर देखील बंदी घालण्यात आली। मायक्रो ब्लॉगिंग साईट एक्स आणि लिंक्डइनवर देखील नेपाळमध्ये बंदी घालण्यात आली। त्यामुळेच तरुणांचा हा जनक्षोभ उसळला। नोंदणी करण्यास नेपाळनं 7 दिवसांचा अवधी दिला होता।
28 ऑगस्टला नेपाळ सरकारनं आदेश जारी केला होता। बुधवारी नोंदणीसाठी दिलेली मुदत ही संपली आणि त्यानंतर संबंधित कंपन्यांनी सेवा खंडित करण्याचा खरं तर सरकारनं इशारा दिला। 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नेपाळ सरकारनं बंदी आणली। आणि त्यामुळेच हे तरुण खरं तर रस्त्यावर उतरले। नेपाळमध्ये तरुणांनी सुरू केलेल्या या आंदोलनाला जेनझी रिव्होल्यूशन असं नाव देण्यात आलेलं आहे। हे आंदोलन नेपाळच्या इतर शहरांमध्ये देखील पोहोचले। आजचा हा दुसरा दिवस देश सोडण्याच्या तयारीत पीएम ओली असल्याचं कळतंय। भारताचा शेजारी असलेल्या नेपाळमध्ये तरुणाई रस्त्यावर उतरली आणि बघता बघता दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्यात। त्यामध्ये जेनझी अर्थात तरुणाईचा मोठा भरणा होता। पण धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये 16 जणांचा नाहक बळी गेलेला आहे। सोमवारी नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये हे चित्र होतं। हजारो लोक रस्त्यांवरती उतरलेले। सकाळी काठमांडूतील सिंहदरबार परिसरात लोक जमले आणि त्यानंतर त्यांनी न्यू बनेश्वर मधील संसद भवनाकडे आपला मोर्चा वळवला। या आंदोलकांमध्ये तरुण तरुणींची संख्या अधिक होती। या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावलेले, पण आक्रमक आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडून थेट संसद भवन परिसरात शिरण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली आणि त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केला। आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळाली। काही जण तर संसद भवनाच्या थेट इमारतीवर चढले। हा सगळा गदारोळ नेपाळ सरकारनं सोशल मीडियावरती घातलेल्या बंदीमुळे झाला। नेपाळ सरकारनं फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, यूट्यूब, एक्स आणि लिंक्डइन या ॲपवरती बंदी घातली। आता ही बंदी घालण्यामागचं कारण म्हणजे नेपाळ सरकारनं सोशल मीडिया कंपन्यांना नोंदणीसाठी 7 दिवसांचा अल्टिमेटम दिलेला होता। 28 ऑगस्टला नेपाळ सरकारनं तसा आदेशही जारी केला। बुधवारी नोंदणीसाठी दिलेली मुदत संपली आणि त्यानंतर संबंधित कंपन्यांची सेवा खंडित करण्याचा इशारा सरकारनं दिला, पण कंपन्यांनी याची दखलच घेतली नाही। त्यानंतर नेपाळ सरकारने एकूण 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती बंदी घातली। सोशल मीडियावरच्या बंदीनंतर नागरिकांमध्ये उद्रेक झाला। या आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणजे जेन झी अर्थात नव्या पिढीतली तरुणाई मोठ्या संख्येनं रस्त्यावरती उतरली। नवी पिढी सोशल मीडियाच्या किती आहारी गेली आहे हे नेपाळमधल्या आंदोलनातनं अधोरेखित झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर आपण पाहतोय नेपाळमधली ही काही दृश्य। नेपाळमध्ये सलग दुसऱ्या दिवशी काही ठिकाणी जाळपोळ सुरू आहे। तरुणांकडून दगडफेक केली जाते। भारताचा शेजारी असलेल्या नेपाळमध्ये तरुणाई रस्त्यावर उतरली आणि बघता बघता दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना कालपासून सुरू झालेल्या आहेत। जेनझी अर्थात तरुणाईचा यामध्ये मोठा भरणा आहे। आतापर्यंत काहींचा यामध्ये मृत्यू देखील झालेला आहे। दरम्यान पंतप्रधान केपी ओली हे सध्या देश सोडण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय। पंतप्रधानांनी सध्या राजीनामा दिलेला आहे। त्यांच्यासह 9 मंत्र्यांनी देखील राजीनामा दिला असल्याचं कळतंय। नेपाळची राजधानी काठमांडू इथे रक्तरंजित असं आंदोलन खरं तर काल पाहायला मिळालं। नेपाळ सरकारनं काठमांडूमध्ये सोशल मीडियावर बंदी आणली आणि या विरोधात नेपाळचे लाखो तरुण रस्त्यावर उतरले। या तरुणांनी नेपाळ सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शनं केली। आंदोलक तरुणांनी नेपाळच्या संसदेत देखील घुसण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे पोलिसांना आंदोलक तरुणांवर गोळीबार करावा लागला। आंदोलक इतक्या मोठ्या संख्येनं होते की पोलिसांना आवरणं देखील कठीण होऊन बसलं होतं आणि त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला।
पोलिसांनी संसदेत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गोळीबार केला। या गोळीबारात काही विद्यार्थ्यांचा किंवा तरुणांचा मृत्यू झालेला आहे आणि आतापर्यंत 80 पेक्षा जास्त तरुण यामध्ये जखमी झाल्याची देखील माहिती मिळते। नेपाळ सरकारने काठमांडूमध्ये 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आणि त्यामुळे तरुणांचा जनक्षोभ उसळला। नेपाळमध्ये लाखो तरुण रस्त्यावर आल्याने सरकारवर मोठं संकट कोसळलं। नेपाळ सरकारने तातडीची आपत्कालीन बैठक देखील बोलावली आणि त्यानंतर सोशल मीडियावरची बंदी हटवली। मात्र आजचा हा दुसरा दिवस बंदी हटवण्यात आली असतानाही सध्या काही ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। काठमांडूमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात तरुण रस्त्यावर आल्यामुळे अनेकांकडूनच आश्चर्य व्यक्त केलं जातंय। जेन झी रिव्होल्यूशन असं या आंदोलनाला नाव देण्यात आलेलं आहे।